छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कांदा प्रश्नी आंदोलन पुकारलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आंदोलनासाठी परवानगी ही मात्र देण्यात आलेली नाही। परवानगी मागणाऱ्या अक्षय साठे, मानाजी मिसाळ यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर एकीकडे आज नाशिकमध्ये देखील कांदा प्रश्नी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्धव ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन पुकारण्यात आलंय, मात्र या आंदोलनाला अद्यापही परवानगी मिळाली नाहीये। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण जर पाहिलं तर तिकडे रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये आंदोलन होणार आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, मात्र काहीशी पोलिसांची परवानगी मिळत नाहीये। त्यामुळे आता या पक्षाकडून काय नेमकी भूमिका घेण्यात येणार आहे, काय परिस्थिती आहे? आकांक्षा, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव हे अत्यंत पडलेले आहेत। म्हणजे 80 पैसे किलो, 1 रुपया किलो अशा पद्धतीचा कांद्याला भाव मिळतोय। यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळाले। तसं आंदोलन आज छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील होत आहे। या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं परवानगी मागितली होती, मात्र ती परवानगी या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे आणि तसं पत्र आयोजकांना दिलेलं आहे। समृद्धी महामार्गावरती कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही अशा प्रकारची एक नोटीस आयोजकांना बजावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या विभागाचे PI आहेत। का तुम्ही परवानगी या ठिकाणी नाकारलेली आहे आणि कुठली कारणं दिली आहेत? याच्यामध्ये कसं जनसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच चक्काजाममुळे एखाद्याला एखाद्या ठिकाणावरून जाण्याकरता अडचण निर्माण होऊ नये। कारण कसं हा रस्ता जो आहे हा वाहतुकीचा आहे, यामुळे लोकांना त्रास होऊ नये याकरता आम्ही परवानगी नाकारली आहे। सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने आपण आपल्या मागण्या मांडाव्यात असं आम्ही नोटीस आंदोलन केलं तर काय? आंदोलन केल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करणार। ते अंबादास दानवे आंदोलनावरती ठाम आहे। ठीक आहे, मग नंतर आम्ही आंदोलन झाल्यावर विचार करू त्याबद्दल। आता आपण पाहतो की पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र असं असलं तरी पोलिसांनी थेट परवानगी नाकारत असल्याचं पत्रच या ठिकाणी आयोजकांना दिलेलं आहे आणि यामध्ये सदरचा जो मार्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा असून आपल्याला चक्काजाम आंदोलन करता येणार नाही, त्यामुळे सामान्य नागरिकाला त्रास होईल अशा पद्धतीचं यामध्ये लिहिलं गेलेलं आहे। आणि कुठलंही आंदोलन झालं तर याला आपण स्वतः जबाबदार असाल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात येत नाही, परवानगी नाकारण्यात येते आहे अशा प्रकारचं एक पत्रच आयोजकांना या ठिकाणी दिलंय। त्यामुळे आता अंबादास दानवे आंदोलन नेमके कुठे करणार हा प्रश्न आहे, मात्र थोड्या वेळात त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट कृष्णा तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।